उदरवर्णनो हे जाणे जे यज्ञ कर्म। नमस्कार. आज आपण पाहतोय ब्रेड पॅटीस. करायला अगदी सोपे आणि अजिबात तेलकट न होणारे मार्केटमध्ये मिळतात, त्याच्यापेक्षा चवीला खूपच छान. पहिल्यांदा जरी तुम्ही हे करत असाल तरीसुद्धा अगदी परफेक्ट होतील. चला तर पाहूया. ब्रेडमध्ये भरण्यासाठीचं आधी आपण सारण तयार करून घेऊया. याच्यासाठी मी उकडलेली बटाटी घेतली आहेत. बटाट्याची सालं काढून आपण याला हाताने कुस्करून घ्यायचं आहे. बटाटा आपल्याला खूप बारीक नाही करायचा आहे, थोडा मोठे मोठेच त्याचे तुकडे ठेवायचे. याच्यामध्ये आपण फोडणी घालूया. फोडणीसाठी भांड्यामध्ये 1 चमचा तेल घेतले. तेल छान गरम झालं की मग त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग घालायचे. हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करून घातलेत. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग याच्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याचे तुकडे करून घालायचे. कढीपत्ता असा तुकडे करून घातल्यावर त्याची मस्त चव लागते. आता ही फोडणी आपण बटाट्यामध्ये घालून घेऊया आणि मग याच्यामध्ये आपल्याला थोडंसं किसलेलं आलं घालायचं आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथे लसूणही घालू शकता. याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आहे. चवीपुरता मीठ घालून याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. फोडणी गरम आहे, थोडीशी चमच्याने मिक्स करते आणि मग याला हाताने चांगलं मिक्स करून घेते आहे. हा जो मसाला आहे हा सगळा या बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. याची चव मस्त लागते. हे चांगलं मिक्स करून झालं आहे. आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि याला पुन्हा चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे सारण तयार झालं आहे, हे बाजूला ठेवूया आणि आता आपण डाळीचं पीठ भिजवून घेऊया. याच्यामध्ये पाव चमचा हिंग घातलं आहे. अर्धा चमचा ओवा हातावर छान चुरून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा छान वास येतो. चवीपुरता मीठ घालायचं आहे. थोडंसं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे. हे पीठ भिजवताना याच्यामध्ये मी हळद नाही घातली आहे. शक्यतो आपण तळणीचा कुठलाही पदार्थ करतो त्याच्यामध्ये हळद नाही घालायची, म्हणजे मग तळणीच्या पदार्थाचा रंग काळा होत नाही. हे पीठ आपल्याला खूप पातळही नाही भिजवायचं आणि घट्टही नाही भिजवायचं. याप्रमाणे हे पीठ भिजवून ठेवते. तोपर्यंत आता आपण बटाट्याला सारण लावून घेऊया. ब्रेडची स्लाईस घेतली आहे, त्याच्यावर आपण जे सारण केलं आहे ते सारण लावून घेते आहे. हाताने व्यवस्थित त्याला सगळीकडे अगदी कडेपर्यंत ब्रेडच्या पसरवून घ्यायचं आहे. हे पहा, याप्रमाणे मी लावून घेतलं आहे. पहा, असं एवढं सारण लावायचं आहे आपल्याला. खूप कमी नाही करायचं आणि जास्तही नाही. व्यवस्थित लावलं आहे. ही दुसरी स्लाईस त्याच्यावर ठेवून घेते आहे आणि ती हाताने व्यवस्थित दाबून घ्यायची आहे. पहा, मस्त अगदी कडेपर्यंत आपण सारण भरलं आहे. आता याला सुरेने त्रिकोणी असा याचा काप करून घेऊया. मधोमध याला सुरीने कापून घेतले. पहा, हे असे 2 पॅटीस तयार झालेत. पण मग असाच एवढा मोठा आकार ठेवला तर मग मोठी कढईमध्ये भरपूर तेल घ्यावं लागतं. त्यामुळे मी याचे आता आणखीन 2 भाग तयार करते. पहा, हे छोटे 4 असे त्रिकोणी ह्याचे पॅटीस तयार होतील. कमी तेलात तळलेही जातात. व्यवस्थित करून घ्यायचं आहे सारण त्याचं आणि मग याला आपण जे बॅटर तयार केले त्याच्यामध्ये बुडवून तेलामध्ये तळून घ्यायचे. आपण जे ब्रेडचे पॅटीस तयार करून घेतले ते याच्यामध्ये बुडवून घेऊया आणि मग गरम तेलामध्ये सोडूया. याच पद्धतीने दुसरंही पॅटीस मी तेलामध्ये सोडते आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे आणि याला जेव्हा आपण पलटी करू तेव्हा मग गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि याला दोन्ही बाजूने मस्त सोनेरी रंग येईपर्यंत ह्याला तळून घेतलं आहे. मस्त वरून कुरकुरीत असे हे पकोडे तयार झालेत. अजिबात तेलकटही झाले नाही आहेत आणि बाहेर मिळतात त्याच्यापेक्षा खूपच छान झालेत. या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याच्या बाजूचं बेलचं बटनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. लवकरच भेटूया एक छानशी सोपी टेस्टी रेसिपी घेऊन. धन्यवाद.